आज तुझं मी काय करते ते बघ। म्हाळसा, प्रधान जी, आख्यानासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं स्वागत। या जेजुरी गडावर अनेक दिवस सगळ्यांच्या आग्रहास्तव तसंच श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांच्यासाठी मल्हारी चरित्राचं आख्यान सुरू आहे। परंतु आजचं आख्यान विशेष आहे, कारण श्री खंडेरायांनी कैलासाहून समस्त देवसेनेबरोबर जेव्हा महाप्रस्थान केलं तेव्हा नेमकं काय झालं हे श्री नारद मुनी आपल्याला सांगतील। श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना आत्मज्ञानासाठी ह्या आख्यानाचं सहाय्य होणार आहे आणि म्हणूनच त्यांच्या उपस्थितीशिवाय हे आख्यान होणं शक्य नाही। कधी कधी आत्मज्ञानापेक्षा काही गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात। वेळेप्रसंगी मी माझ्या संसाराला जास्त महत्त्व देईन। आज म्हाळसाताईंनी ठरवलं तरी काय हाय? प्रधान जी, मुनीवर अजून आलेले दिसत नाहीत। प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानंद भाजं भवद्भव्य भूतेश्वरं भूतनाथं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे। तर मणी आणि मल्ल या दोन दैत्यांनी श्री ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानाच्या जीवावर त्रिलोकात हाहाकार माजवला होता। सप्तर्षींवर झालेल्या अन्यायामुळे ते इंद्रदेव, श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णुदेव यांना भेटत श्री महादेवांकडे आले। श्री महादेवांनी आपल्या जटेतून जी शक्ती निर्माण केली त्या घृतमारीचा मणीने पराभव केला। अशा वेळी श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवाचे रूप घेतले आणि समस्त देवसेनेला युद्धात उतरण्यासाठी एकत्र केले। सर्व देवसेना या कैलासात एकत्र आली आहे। स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोका सर्वांना ज्यांनी वेठीस धरले आहे असे मणिमल्ल
आणि त्यांच्या दैत्यांचा वध करण्यासाठी आपण महाप्रस्थान करूया आणि अधर्माच्या राज्याचा अंत करूया. मनुष्य, प्राणी मात्रा, खरं तर संपूर्ण सृष्टीला त्या दैत्याने वेठीस धरले आहे, ग्रासले आहे. त्या सर्वांचं दुःख दूर करण्यासाठी, दैत्यांचा संहार करण्यासाठी आपण आपल्या हाती शस्त्र घेऊया. कैलासात सगळी देवसेना युद्धासाठी एकत्र आली. हे मणी आणि मल्ल यांच्यापासून लपून राहणे शक्य नव्हते. पिताश्री, आपल्याला काहीतरी करायला हवे. निकुंभ, मी असताना तू काळजी करतोस? मला ठाऊक आहे त्या महादेवांच्या शक्तीला, घृतमारीला तुम्ही एकट्याने युद्धात पराभूत केले आहे. पण किती सैन्य एकत्र झाले आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? 7 कोटी. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे? निकुंभ, इथं बसून त्रिलोकात सत्ता गाजवतो मी. अरे 7 कोटी सैन्य असलं म्हणून बिघडलं कुठं? अरे तू तुझ्या बापाला अजून युद्धभूमीवर पाहिलं नाहीस. युद्धाची आवश्यकता त्यांना आहे, आपल्याला नाही. याचा अर्थ आपण त्यांनी आक्रमण करण्याची वाट पाहिजे. युद्धासाठी पहिलं पाऊल त्यांना टाकू दे. युद्धाची सुरुवात त्यांना करू दे. शेवट आपण करायचा. चिंता नसावी. बंधू, या युद्धासाठी पहिलं मी जाणार. धीर धर मणी. पण इतकी विशाल देवसेना एकत्र झाली आहे, ती कैलासातून कुठे आणि कशी जाणार याची कल्पना नाही. ते मलाही पाहायचंय. आपल्या गुप्तचरांना त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगा. होय बंधू. मणी आणि मल्ल हे कितीही अहंकारी असले तरी त्यांना ही युद्धाची चाहूल लागलीच. हे एक महायुद्ध होते. प्रत्यक्ष श्री खंडेरायांकडे 7 कोटी सैन्य होते. विध्वंस अटळ होता, संहार होणारच होता. आणि म्हणूनच श्री ब्रह्मदेवांनी सर्वांसमक्ष आपली भूमिका मांडली. हे महारुद्रा, हे श्री मार्तंड भैरव, सृष्टीवरती जे संकट आले आहे त्याचे निवारण करण्यासाठी समस्त देवसेना आपल्या शुभ शक्तीनिशी इथे कैलासात सिद्ध झाली आहे. त्याचे आधिपत्य आपणास करावयाचे आहे. ही या सृष्टीची निर्मिती करीत असताना शुभाबरोबर अशुभही जन्माला आले. परंतु त्यांचा संहार करण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. प्रत्यक्ष आपण या आधीही सत्यासाठी हा संहार केला आहे. माझी आपणास एकच विनंती आहे की या महायुद्धात जे जे सुंदर आहे, जे जे शुभ आहे त्याचे संरक्षण व्हावे. ब्रह्मदेव, या सृष्टीच्या नियमांप्रमाणे ज्याच्या त्याच्या कर्माचा लेखाजोखा या निमित्ताने मांडला जातो. पण हे माझ्या ध्यानात राहील. जे सत्य आहे, सुंदर आहे, त्याचं संरक्षण करणं आपल्या सर्वांचे दायित्व आहे. त्रिमूर्तींचे आपापले असे कार्य असते. श्री ब्रह्मदेव हे निर्माण करता, श्री महादेव हे संहार करता आणि श्री विष्णू हे जगत पालक. म्हणून आपण त्यांच्याकडे जगद्गुरु म्हणून पाहतो.
त्यांचे स्तवनही आपण असेच करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. देवा, या कृतयुगात मणी आणि मल्ल ह्या दैत्यांनी अन्यायाच्या सगळ्या सीमा पार केल्या. म्हणून आम्हा सगळ्यांना आपल्या अधिपत्याखाली एकत्र यावं लागतं आहे. शुभाचा आणि अशुभाचा हा पाठशिवणीचा खेळ अखंड सुरू आहे आणि सुरू राहील. परंतु या निमित्ताने मनुष्याचा चांगुलपणावरचा विश्वास अढळ राहील आणि असत्याचा आणि अधर्माचा कधीही विजय होत नाही हे सिद्ध होईल. भविष्यात जेव्हा कधी अशी परिस्थिती निर्माण होईल आणि मनुष्य हतबल होतील तेव्हा परम ईश्वराकडून त्यांचं संरक्षण होईल हा विश्वासही दृढ होईल. माधवा, या मार्तंड भैरव अवतारात तुम्ही माझ्या सोबत असणार आहात. देवा, जोपर्यंत ह्या अवताराचं कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आपल्या बरोबरच असेन. या युद्धानंतर मी तुमच्यावर अनेक कार्य सोपवी. ते मी आनंदानं स्वीकारेन. त्यानंतर त्या सभेत नंदीने मला उपस्थित देव आणि देवता ह्यांच्याविषयी सांगितलं. हे प्रभो, हे माते, आपण मला संपूर्ण देवसेनेला निमंत्रण देण्याचे जे दायित्व दिले होते ते कार्य मी पार पाडले आहे. येथे श्री ब्रह्मदेव, येथे श्री विष्णू, श्री महालक्ष्मी उपस्थित आहेत. तसेच येथे इंद्रदेव, पंचमहाभूते, समुद्रदेव, यमदेव आणि घृतमारी हे सर्व देव त्यांच्या सैन्यासह या कैलासात उपस्थित आहेत. या युद्धाचं निमंत्रण स्वीकारून तुम्ही इथे आला ते सर्व जीवांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या उद्धारासाठी. हे कार्य पूर्ण होईपर्यंत आपण आपली शस्त्र खाली ठेवायची नाहीत असा प्रण करूया. नारायण नारायण. कैलास पर्वत उतरले समग्र, अर्धभागी समान भूमीस येऊन तव सेनापती कर जोडून स्वामी कार्तिक प्रार्थित असे. म्हणे स्वामी मार्तंड भैरवा हा सेना समुदाय सकळ उभा, त्यासी अवलोकावे जी देवा कृपा कटाक्षे करोनिया. हे सेनापतींचे वचन श्रवण करून अति हर्षे बोले पंचवदन. म्हणे सकळ देवांचे सैन्य पृथक पृथक दाखविजे.
निळवर्ण कवचे मिरविती ते सैन्य माझे जाणीते. पहिलं ते गजारूढ वीर तीव्र, मस्तकी अश्वत्थ पत्राकार छत्रे सर्व, हाती आयुधे असती वज्र, परम भयानक जाणी. कोणी अश्वारूढ शोभती, कोणी गजस्कंधी मिरवती. माझी प्रधान शोभे बृहस्पती, ती सेना वज्रधराची. दक्षिणेस उभा दंडधर, जो सकळ जीवास हरणार. त्याचे सैन्य महिषावर, दंड आयुधे शोभती. मध्ये शोभे दक्षिणपती, हे सैन्य यमधर्माचे. हे प्रभो, आपण आहात म्हणून माझे हे तेज संपूर्ण सृष्टीला दिसते आहे. मणिमल्ला विरुद्ध युद्ध लढताना माझे बलस्थान असलेले हे तेज मी देवसेनेला युद्धाच्या वेळी देईन. सत्याच्या विजयामध्ये मला आपल्या कृपेने एवढे जरी करता आले तरी मला कृतार्थ वाटेल. माते, या युद्धामध्ये श्री खंडेरायांचा पर्यायाने देवसेनेचा विजय होणार आहे हे निश्चित. परंतु शिवचरित्रामध्ये मी सदैव आपल्या सेवेशी असेन. माते, ह्या युद्धासाठी संपूर्ण देवसेना एकत्र झाली आहे. परंतु ह्याची काय आवश्यकता? मी एकटाच या युद्धासाठी जाऊ का? श्री गणेश, तुम्ही विघ्नहर्ता आहात. तुम्ही नक्कीच हे विघ्न दूर करू शकता. परंतु जेव्हा जेव्हा अधर्माचं बल वाढते तेव्हा तेव्हा शुभशक्तींच्या एकत्र येण्याने सत्याची प्रतिमा पुन्हा एकदा उजळून निघते. म्हणून हे युद्ध एकत्रितपणे लढणं गरजेचे आहे. गणेश, या युद्धात आणि या युद्धानंतर तुझ्यावर फार मोठे दायित्व असणार आहे. मला त्याचे स्मरण आहे. मी ते पार पाडेल. मी या आख्यानातून सर्वांविषयी ऐकले आहे, पण कार्तिकेय कुठे होते? त्यांना मी एकदा भेटले आहे. ते देवसेनेचे सेनापती आहेत. मग त्यांनी कैलासातून महाप्रस्थान केले का? होय देवी, श्री कार्तिकेय तिथेच होते. कार्तिकेय, जे युद्ध कौशल्य मी तुला शिकवले आहे त्याचा प्रत्यय तू वेळोवेळी मला दिला आहेस. आता देवसेनेचा सेनापती म्हणून तुला पुन्हा स्वतःला सिद्ध करायचे आहे. या युद्धाचा प्रारंभ मला करण्याची आज्ञा असावी प्रभू. कार्तिकेय, तू ह्या देवसेनेचा सेनापती आहेस. या युद्धाचे महत्वाचे निर्णय तुला घ्यायचे आहे. तेव्हा या युद्धात प्रथम उतरण्याच्या ऐवजी या युद्धाचे तू संचालन करावेस अशी माझी इच्छा आहे. पण मणिमल्लांसोबत मला युद्ध करायची इच्छा आहे. त्यांचा निपात करायची इच्छा आहे. या युद्धात उतरण्याची तुला योग्य वेळी संधी मिळेल. जशी आपली आज्ञा. देवेंद्र, युद्धाला आरंभ करण्याचे विशेष दायित्व मी तुमच्यावर सोपवत आहे. सदानंद 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 सदानंद
कार्तिकेय, सदैव युद्धासाठी तत्पर असणारे अद्वितीय योद्धे, आता महाप्रस्थान करायचे होते ते कैलासातून धवलगिरीकडे, मणिचूल पर्वताकडे. परंतु इतके मोठे सैन्य घेऊन जायचे कसे? वाटेत अनेक प्रदेश, अरण्य, शेती नष्ट झाली असती. आणि म्हणूनच श्री खंडेरायांनी या संदर्भात नंदीला विचारले. नंदी, मी आदेश देतो की या विशाल सेनेला एकत्र घेऊन जाण्यासाठी एका विशाल विमानाची व्यवस्था करावी. एवढे विशाल सैन्य एकाच विमानात कसे सामावेल प्रभो? देवा, हे कार्य आपण विश्वकर्मांना सांगावे. त्यांचं स्मरण करून त्यांना आवाहन करावे. हे प्रभो, आपण आम्हाला यासाठी सहाय्य करावे. आणि विश्वकर्मा प्रकट झाले. स्थापत्य शास्त्राचे आराध्य. इतके विशाल सैन्य घेऊन जाण्याचे दायित्व त्यांच्यावर होते. महाराज, म्या बोलू का जी? विचार बाजू. म्हणजे म्या जेव्हा देवांसंग लगीन करून जेजुरीत आले होते तेव्हा गडाच्या पायथ्याशी थांबले होते. तेव्हा ज्यांना एका रात्रीत वाडा बांधून द्यायला सांगितला तेच विश्वकर्मा नव्ह? अगदी बरोबर ओळखलंस पण. त्या वाड्याच्या संदर्भात तर मी बोलणारच आहे. आपण आख्यान पुढे नेऊया. तर विश्वकर्मा यांनी ते विशाल विमान कैलासात प्रकट केले. इथे तर सर्व देवसेना आणि त्रिमूर्ती उपस्थित आहेत. माझा सर्वांना साष्टांग नमस्कार. हे विश्वकर्मा, या विशाल देवसेनेला एकाच वेळी इथून प्रस्थान करायचे आहे. त्यासाठी एका विशाल अशा विमानाची व्यवस्था करावी. देवसेनेसाठी मी याआधीच पुष्पक विमानाची निर्मिती केली आहे, जे हवे तेवढे विस्तीर्ण पावते आणि हवे तेवढे आकुंचनही पावते. हे विश्वकर्मा, ते पुष्पक विमान प्रकट करावे. जशी आपली आज्ञा. या विमानासाठी मी विस्तीर्ण अशा भूप्रदेशाची निवड करतो.
आता या विमानात सर्व देवसेना त्यांच्या आयुधासह प्रवास करू शकतात. मी सर्व सेनेला या विमानात प्रवेश करण्यासाठी अनुमती देतो. पहिले पाऊल श्री गणेश यांनी ठेवावे असं मी सुचवतो. म्हणजे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. श्री गणेश, प्रथम आपण या विमानात प्रवेश करावा. आज्ञा वंदोन विरोचन गण, पुष्पक विमान आला घेऊन. विमान पाहता नयन झाकोनी गेले सर्वांचे. जसे ते पुष्पक विमान आकाशात झेपावले तशी धरती कंपायमान झाली. आकाश थरथरले आणि स्वाभाविकपणेच मणी आणि मल्ल यांच्या गुप्तहेरांना त्याची चाहूल लागली. आणि मणी आणि मल्ल यांना सुद्धा. हे काय आहे पिताश्री? देवसेना निघाल्याचा संकेत आहे. याचा अर्थ युद्धासाठी सगळे निघाले. हो, मीही जातो आणि सगळ्या दैत्य कुळाला एकत्र करतो. त्याची काहीही आवश्यकता नाही. ती देवसेना आहे. युद्धाची अधिकृत घोषणा होईल आणि मगच युद्धाला सुरुवात होईल. पण आपण त्याची वाट का पाहायची? कारण मल्लासुराने युद्धाला सुरुवात केली तर संपूर्ण देवसेनेचा पराभव होईपर्यंत तो थांबणार नाही. त्या शंकराला माझ्या क्षमतेची कल्पना नाही. हा मल्लासूर का आहे ते त्याला युद्धातच कळेल. बंधू, तरीही आपण सावध राहूयात. असं व्हायला नको की अचानक आक्रमण व्हायचं. या मल्लासुरावर विश्वास ठेवा, पण तरीही सगळ्या महत्वाच्या दैत्यांना एकत्र करायला घ्या. होय पिताश्री, दैत्यांची सगळी रणवाद्य दुमदुमतील आणि सगळे दैत्य मल्हारपुरात एकत्र येतील. दैत्यांना एकत्र आणायचं दायित्व तुमचं. या तुम्ही. मणी आणि मल्ल हे कितीही अहंकारी असले तरी त्यांना ही युद्धाची चाहूल लागलीच. कारण
अखेरीस श्री मार्तंड भैरव आणि समस्त देवसेना यांनी कैलासातून महाप्रस्थान केले होते. हे महाप्रस्थान आणि त्याची कथा मला कळली, पण आता मला दुसऱ्या प्रस्थानाविषयी बोलायचे आहे. प्रस्थान? कोणते प्रस्थान? सांगते. तुम्ही या सिंहासनाचे दायित्व माझ्यावर सोपवले होते. आजपर्यंत प्रजेच्या कल्याणासाठी जे जे आवश्यक आहे त्याचे आदेश आणि न्यायदान या सिंहासनावरूनच मी केले. मला दिलेल्या अधिकारांचा वापर मी केवळ आणि केवळ प्रजेच्या कल्याणासाठीच केला. पण आज पहिल्यांदा याचा वापर मी माझ्या स्वतःसाठी करणार आहे. सगळ्यांनी शांतता राखा. या अतिभव्य साम्राज्याची सम्राज्ञी म्हणून मी आज आदेश देते की श्री खंडेराय यांची पत्नी बानू हिने राजसभेत माझ्या समोर यावी. मी काय म्हणतो माते, या आख्यानाचा पुढचा भाग. मुनिवर, मी तुम्हाला अत्यंत आदरपूर्वक हे सांगते की तुम्ही आतापर्यंत जे बोललात ते मी शांतपणे ऐकले. आता मी बोलणार आहे. मगाशी तू आठवण करून दिलीस तू पहिल्यांदा जेजुरीत आल्याची. माझ्या आयुष्यातला सगळ्यात अशुभ दिवस होता तो. म्हाळसा, या राज्यसभेत तू हे असे बोलणे अपेक्षित नव्हे. आतापर्यंत अंतःपुरात मी तुम्हाला समजवत आले, तुमच्याशी बोलत आले, माझं दुःख मांडत आले, सगळं सगळं सहन केलं मी. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पण आज सगळ्यांसमक्ष मला हा विषय बोलायचा आहे. एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लावता येईल. म्हाळसा, तू हे काय करत आहेस? अहो, खाली बसा. मध्ये अडवू नका आणि काही बोलूही नका. अहो पण मी सांगितलं ना, खाली बसा म्हटलं ना. बानू, तू तुझ्या जागेवर जा. नाही, मला तिला काही सांगायचे आहे. पण तिला असं सर्वांत समक्ष उभं करून सर्वात समक्ष असं ऐकून तुला काय मिळणार आहे? मलाही सगळ्यांसमक्ष तुम्ही अपमानित केलं होतं.
सवत घेऊन आलात. माझं काय झालं असेल याचा तुम्ही कधी विचार केलात? सगळे कोणत्या दृष्टीने माझ्याकडे पाहत असतील, काय बोलत असतील माझ्याबद्दल मला ठाऊक आहे. माय हात पसर तुझी. माया बानूची काय बी चूक नाही बघा. तिला असं उभं करून बोल नका लावजी. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ना ती मला द्या. तुम्ही तिचे पिता आहात. तुम्हाला जेव्हा जे करायचे होते तेव्हा तुम्ही ते केले नाही. आता त्याचा काय उपयोग? तुम्हाला देखील तिने अंधारात ठेवलं असणार याची मला खात्री आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन उभं राहा असं मला वाटतं. माझ्यासाठी असं कुणा मोरा हात जोडलेलं मला नाही आवडणार. जा. मी इथे विवाह करून आले तेव्हा माझ्या मनात अनेक सुखी संसाराची स्वप्न होती. पण तू यांच्या आयुष्यात आलीस आणि माझी सगळी स्वप्न धुळीत मिळाली. मी श्री खंडेरायांची पत्नी म्हणून तुला यांच्या आयुष्यातून काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्यात मी यशस्वी नाही ठरले. म्हणून आज माझ्याकडे या सिंहासनाचा जो अधिकार आहे त्याचा उपयोग करून मी तुला आदेश देते की या जेजुरीतून माझ्या राज्यातून तू प्रस्थान कर. पुन्हा कधीही न येण्यासाठी. म्हाळसा, जे अधिकार मी तुला दिले आहेत त्याचा तू चुकीचा उपयोग करत आहेस. तुम्ही भाग पाडलत मला. आणि हो प्रधानजी, बानूला जो वाडा बांधून दिला आहे तो सूर्योदयानंतर मला दिसायला नको. बानू, तुम्ही कुठे चालला आहात?
बानू 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 थांब.